नाही जरा बदला दिसतोय आमचं सुद्धा आहे आपला तिथं खाली पडू कसं नाही तिथं त्याला काय आपला ह्याचा रस्ता आहे बरोबर. काही तासापूर्वी अतिवृष्टी झालेली आहे. बऱ्याच ठिकाणी पाणी हॉस्पिटलमध्ये गटारे तुंबलेले आहेत. बऱ्याच लोकांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे. काय सांगाल सर? आज सायंकाळच्या दरम्यान शहरामध्ये जो जोरदार पाऊस झालेला आहे त्यामुळे काही भागांमध्ये पाणी साचलेलं आहे. काही हॉस्पिटल्स आणि पॅथॉलॉजी लॅब्स किंवा बाकी घरांमध्ये सुद्धा बऱ्यापैकी पाणी गेलेलं होतं. तर तत्काळ माननीय आयुक्त तथा प्रशासक बाबासाहेब मनोरे साहेबांनी याची दखल घेऊन प्रशासनाला योग्य ते निर्देश दिले. तसेच स्वतः साहेब फील्ड व्हिजिट्स करून सर्व प्रशासकीय यंत्रणा ही जी आहे ती गतिमान केलेली आहे आणि ज्या ज्या ठिकाणी पाणी साचलेलं होतं त्या ठिकाणचं आम्ही पाणी वाहतं करण्याचा किंवा निचरा करण्याचा ताबडतोब प्रशासनाने प्रयत्न केला आणि ते पाणी वाहतं केलेलं आहे. त्यामुळे ज्या ज्या भागांमध्ये पाणी साचले होतं जसे की शहरामध्ये इस्लामपुरा, संजयनगर, विराट हनुमान मंदिर, बांधकाम भवनचा पाठीमागचा एरिया, तसेच शाहू कॉलनी इत्यादी भागांमध्ये बऱ्यापैकी पाणी साचले होतं. ते पाणी आम्ही निचरा केलेला आहे, पाणी काढलेलं आहे त्या ठिकाणचं. तसेच काही ठिकाणी ज्या गटारी किंवा नाल्या वगैरे तुंबलेल्या होत्या त्यासुद्धा प्रशासनाने ताबडतोब यंत्रणा जी कामास आहे ती कामास लावून आम्ही काढलेले आहेत. तसेच काही घरांमध्ये पाणी जे गेलेलं होतं ते सुद्धा आम्ही पंप लावून ते घरातील पाणी उपसा करून त्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हे केलेलं आहे. तसेच नियंत्रण कक्ष जो आहे मनपाचा तो 24 तासासाठी आम्ही 24/7 ऑलरेडी कार्यान्वित केलेला आहे. तो सुद्धा नागरिकांच्या मदतीला नियंत्रण कक्षाची मदत नागरिक घेऊ शकतात. तसेच याद्वारे नागरिकांनी कुठलेही घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. जर आपणास काही अडचण असेल तर तात्काळ मनपा प्रशासनास आपण संपर्क साधावा जेणेकरून आपली अडीअडचण आम्हाला दूर करता येईल. यामध्ये आमची पूर्ण स्वच्छता विभाग, फायर विभाग तसेच क्षेत्रीय कार्यालयांची पूर्ण टीम फील्डवर असून प्रत्यक्ष नागरिकांना दिलासा देण्याचा आणि अडीअडचणी दूर करण्याचा प्रशासन पूर्णपणे प्रयत्न करत आहे. आपत्कालीनसाठी काही नंबर दिलेले आहेत सर? 24-28-03 असे 2 आपत्कालीन याच्यासाठी आपण नंबर दिलेले आहेत. महापालिकामध्ये मुख्यालयात आपत्कालीन नियंत्रण कक्ष तो 24/7 कार्यान्वित आहे.